बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर 1। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1। अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्बस्फोटने उडवून देण्याची धमकी, अकोल्यात उडाली मोठी खळबळ। अकोला जिल्हाधिकारी कार्यालय उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल प्राप्त झाल्याने प्रशासन व पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे। संबंधित मेलमध्ये दुपारी 2 वाजेपर्यंत बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा अल्टिमेटम देण्यात आला होता। खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात तात्काळ रिकामी करण्यात आली असून कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात आली होती। घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। बॉम्ब शोधक व नाशक पथक, श्वान पथक आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सखोल तपास करण्यात आला। तपासाअंती कोणतीही संशयास्पद किंवा आपत्तीजनक वस्तू आढळून आली नाही, त्यामुळे प्रशासन आणि पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला आहे। दरम्यान सदर धमकी देणारा ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेण्यासाठी पोलीस सायबर टीम मार्फत तपास सुरू आहे, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक सुदर्शन पाटील यांनी दिली आहे। महाराष्ट्र न्यूज 1 साठी मुख्य संपादक इस्माईल शेख, व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर, अकोला। एका मेल आय डीवरून कलेक्टर ऑफिसला आज रोजी एक धमकी आली होती, ज्याच्यामध्ये RDXनी आपलं ऑफिस म्हणजे कलेक्टर ऑफिस ब्लास्ट करण्यात येईल आणि दुपारी 2 वाजेपर्यंत ते इव्हॅक्युएट करून घ्या, खाली करून घ्या, अशा पद्धतीचा तो एक मेसेज होता। आणि त्या अनुषंगाने आम्हाला मेसेज मिळाल्याबरोबर आम्ही आमच्या BDDS टीमला माहिती दिली। लोकल पोलीस स्टेशन आणि RCP असं सर्व बंदोबस्तासह या ठिकाणी आम्ही आलो। BDDS टीमने पूर्ण कलेक्टर ऑफिसच्या बिल्डिंगची, इमारतीची पूर्ण चेकिंग केलेली आहे आणि परिसराची देखील त्यांनी चेकिंग केलेली आहे आणि त्यांना कुठलंही या ठिकाणी घातपात घडू शकेल अशा पद्धतीचं कुठलीही वस्तू त्यांना या ठिकाणी मिळून आलेली नाही आहे सध्या। आणि कलेक्टर मॅडम या ठिकाणी आता आल्यात, त्यांच्याकडे आम्ही बिल्डिंग त्यांच्या ताब्यामध्येही देण्यात आलेली आहे। थोड्याच वेळात बिल्डिंगचं जे रेग्युलर कामकाज आहे ते सुरू होईल। आम्ही कोण पाठवलं याचा पत्ता लागला ते आता आमचे सायबर टीम सायबर एक्सपर्ट त्याच्यामध्ये काम करत आहेत। त्याची माहिती आम्ही संबंधित जे कंपनी आहे त्यांना, सॉफ्टवेअर कंपनी आहे त्यांना पाठवलेली आहे। बाकी डिटेल्स त्यामध्ये जास्त देता येणार नाही।